नमस्कार. मृणालिनी जोशी लिखित वेणा स्वामी ही समर्थ शिष्या वेणाबाईंच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. वेणू, बाळा उठतेच ना? म्हणत वेणू या कुशीची त्या कुशीला झाली. त्या बाळजीवाला तिच्यावर येऊ पाहणाऱ्या अरिष्टाची कल्पनासुद्धा नव्हती. पहाटेची सुखद थंडी, फुलांचा दरवळ आणि आईची प्रेमळ हळुवार हाक. वेणूला वाटलं आपण माहेरीच आहोत आणि आई मंगळागौरीची पत्री फुलं जमवायला लवकर उठते आहे. उठतेस ना? झोपू दे ना गं जरा, वेणू मिटल्या डोळ्यांनीच म्हणाली. वेणूच्या कोवळ्या मुखावर मधुर गोडवा दिसत होता. काळ्याभोर घनदाट केशसंभारानं सुशोभित झालेल्या तिच्या प्रसन्न चंद्रमुखाकडे राधिकाबाई प्रेमभरानं पाहत राहिल्या. अतीव मायेनं उच्चंबळून आल्या. त्यांना वाटलं उत्तर रात्रीच्या या सरत्या चांदण्यात या माझ्या सोनकळीला घेऊन इथून पळून जावं, दूर दूर, या निर्दय समाजापासून दूर कुठंही. पण कसं? आहे का आपल्या पायात इतकं बळ? छे, आपलेही पाय रूढीच्या वेड्यांनी जखडलेले आहेत. जाती धर्मानं आखून दिलेली लक्ष्मण रेषा ओलांडून जाण्याचं धैर्य आहे कुठे या दुबळ्या आईत? राधिकाबाईंनी उसासा टाकला. मन कठोर केलं. वेणूला हलवून उठवलं. बाहेर आणून म्हटलं, चल, तोंड धुवून सगळं आवरून घे लवकर. पण आज एवढी घाई का? कुठे जायचं आहे का? काही का असे ना, सांगितलेलं ऐक. आवर म्हटलं की आवर. कधी कठोर न होणाऱ्या आईकडे वेणूनं नवल्यानं पाहिलं आणि तिला अधिकच नवल वाटलं. शब्द रागाचे होते, पण आईची मुद्रा मात्र दुःखानं भरली होती. परसदारी तिच्या सासूबाईंनी चुलीत विस्तव घालून वर पाण्याचा मोठा हंडा तापत ठेवला होता. पेटत बाहेर आलेली लाकडं पुन्हा चुलीत सारीत त्या म्हणाल्या, आवरलं सगळं? मग चला. त्या उठल्या. त्यांच्या मागोमाग दोघीही डाव्या हाताच्या एका खोलीत गेल्या. आत अंधार होता. एका कोपऱ्यात एक मिणमिणतीत दिवली तेवत होती. तिच्या अंधुक उजेडात वेणूला एवढंच दिसलं की खोली लाकडं, कोळसे आणि शेण्यानी भरलेली आहे. ती एकदम म्हणाली, बाहेर चल बाई आई. इथल्या कुबट वासानं डोकं गरगरायला लागलं माझं. पण आईनं तिचा हात धरून तिला गप्प राहायचा इशारा दिला. इतक्यात कोणी अपरिचित व्यक्ती त्यांच्यासमोर आली आणि राधिकाबाईंचा धीर खचला. वेणे ग, असं म्हणत त्या मटकन खालीच बसल्या. वेणू त्यांच्याजवळ जाणार तोच तिच्या सासूबाईंनी घट्ट धरलं. अहो हे काय? असं ती म्हणत असतानाच त्या दुसऱ्या माणसानं धोपटी उघडून कात्री काढली. वस्त्रा परजला. वेणू किंचाळली, दिनवाणं ओरडू लागली. अखेरीस खाली जमिनीवर पडणाऱ्या केसांच्या रेशमी लड्यांकडे असहाय्यपणानं पाहत निपचित पडली. सगळं संपल्यावर सासूबाईंनी तिला बाहेर आणलं. भडाभडा आंघोळ घालून खास वपन केलेल्या विधवांसाठी असणारं लाल लुगडं नेसवलं. त्याच्या जाड्या भरड्या पदरानं तिचं खरखरीत डोकं पार कपाळापर्यंत झाकून टाकलं. तोच पदर उजव्या खांद्यावरून पुढे आणून डाव्या बाजूला कमरेला घट्ट खोचून टाकला. कराल कृत्य असलेल्या रूढीने 11 वर्षाच्या अजाण बालिकेला एका घटकेत गंगा भागीरथी करून टाकलं. तिच्या लावण्याचा चोळामोळा केला. देवदत्त जन्मत्यात देणगीचा विध्वंस केला. मनुष्य जातीचं नाव सांगणाऱ्या अमानुष नराधमांनी धर्माच्या नावाला अधर्माचा कलंक लावत एका कुमारी कन्येचा निर्घुण बळी घेतला. वेणू एखाद्या शिळेसारखी निश्चल उभी होती. आईनं तिला पोटाशी धरलं तरी ती तशीच मख्ख राहिली. अनपेक्षित आघातानं तिची जणू जाणीवच हरपली होती. तिच्या प्रेतकळा आलेल्या पांढऱ्या फटक तोंडाकडे पाहून आईचा जीव उडून गेला. तिनं कळवळून म्हटलं, वेणे, मला ओळखलं नाहीस का? अगं मी तुझी आई. परंतु वेणूच्या डोळ्यात कसलाच भाव उमटला नाही. राधिकाबाईंना वाटलं, हे काय झालं आणखी? यापेक्षाही धाय मोकलून रडली तरी बरी. वेणूच्या पतीचे दिवस, वार, क्रियाकर्म सर्व व्यवस्थित पार पडलं. वेणूच्या लांबसडक कचपाशानं त्याला नरकापुरीत पडता पडता वाचवलं आणि गंगा भागीरथी वेणूबाईंच्या काळ्या कुळकुळीत रेशमी केसांच्या पायघड्यांवरून चालत त्यांच्या पतिदेवांनी आनंदानं स्वर्गारोहण केलं. पत्नी केशमुक्त झाली आणि तिनं पतीला मुक्ती दिली. सोवळी या पदवीला प्राप्त झालेल्या वेणूबाईंना आता स्वयंपाकघरात नि देवघरात कुठेही मज्जाव नव्हता.
वेणूबाई अधूनमधून माहेरी येत होती. त्यातल्या त्यात थोडा मोकळा श्वास घ्यायला मिळे इतकंच. बाकी सारं तेच, उपास, व्रत, नेमधर्म. पण विधवांनी हे असंच वागलं पाहिजे. धर्मानंच तसे निर्बंध घातले होते म्हणे. विधवांना असं उपाशीपोटी ठेवलं, 4 भिंतीत कोंडलं, रांधा वाडा उष्टी काढा, दळा कांडा, ऊर फुटेपर्यंत काम करा, अशा चरकात त्यांची देहाची जोडी अडकवली. त्यांना परपुरुषाचा वारा लागू दिला नाही आणि कुणाचंही त्यांच्यावर मन जाऊ नये म्हणून त्यांना असं विद्रूप करून ठेवलं की त्यांचं पाऊल वाकडं पडायची भीतीच नको त्या धर्माला. सारी चिंता त्या अन्नमय शरीराची. ते अस्पर्श राहिलं म्हणजे झालं. मग त्या अतृप्त, खुरटलेल्या, भुकेनं खंगलेल्या अस्थिपंजरात असणारं मन किती का तळमळेना. पशुपक्ष्यांनाही सहजगत्या मिळणाऱ्या सुखाला वंचित झाल्याने ते किती का विकृत होईना. सुडाच्या आहारी जाऊन ते आपल्याच लेकीसुनांचा छळ करण्यात किती का धन्यता मानेना. त्याची दखल घेण्याची गरज कुणालाच कधी वाटली नाही. हे असंच का चालायचं? कुणाला कधीच का या अभागिनींचा कळवळा येणार नाही? समाजाला विकलांग करणाऱ्या या कराल रूढीपासून कुणीच का या आईच्या जातीचा उद्धार करणार नाही? करील, निश्चित करील. कारण हे संसाराचं चक्र आहे, रहाट गाडगा आहे. आज खाली जाणारी गाडगी उद्या वर येणार आहेत. उपेक्षितांची उन्नती होणार आहे. वेणू ऋतुमती झाली, पण तिच्या पांढऱ्या कपाळी स्त्रीचं ते निसर्गदत्त वरदानसुद्धा दुःखाचं ओझंच ठरलं. मखरात बसणं, नवा चुडा लेणं, सासर माहेरून वाढून आलेल्या पंचपक्वान्नाचा आस्वाद घेणं आणि मग एका शुभमुहूर्तावर फलशोधनाचा विधी होऊन पतीच्या जीवनाची सर्वार्थानं सहधर्मचारिणी होणं, यातलं काहीच तिच्या नशिबात नव्हतं. परंतु वेणूला त्याची फारशी खंत नव्हती. कदाचित जन्मभर कंठाव्या लागणाऱ्या निष्प्रेम निरस आयुष्याची तिला अजून पूर्ण कल्पनाच आली नसावी. पण तिच्या आईला मात्र पदोपदी हे जाणवत होतं. सणावारी अंगाखांद्यावर दागिने घालताना आणि ठेवणीतली बहुमोल वस्त्र पांघरताना लाल लुगड्यात गुरफटलेल्या आपल्या कोवळ्या लेकीच्या भुंड्या हातांची, ओक्या गळ्याची नि पांढऱ्या कपाळाची त्यांना आठवण होई. सौभाग्यवतीने एखादं तरी फूल केसात घालावं अशी रीत होती. आजवर राधिकाबाईंना ती सवय होती. परंतु आताशा त्यांचा हात फूल उचलताना थरथरे. वेणूची केशविहीन करुण मुद्रा त्यांच्या डोळ्यासमोर उभी राही आणि हातातलं फूल खाली गळून पडे. त्यांचे डोळे भरून येत. घरातलं हे जितं जागतं दुःख त्यांना अन्नपाणी घेऊ देना की स्वस्थपणानं झोप घेऊ देना. दिवसेंदिवस त्या खंगत चालल्या. गोपाजी पंत पत्नीला धीर देत होते आणि मुलीला आल्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी शिक्षण देत होते. ती संयमानं वागावी, विवेकी आणि विचारी व्हावी, देहाच्या सुखदुःखापलीकडे जावी, या उद्देशानं ते तिच्यावर संस्कार करत होते. तिला भावार्थ रामायण ऐकवत होते. एकनाथी भागवत तिच्याकडून वाचून घेत होते. बाळपणी झालेल्या अक्षर ओळखीला दृढ करत होते. वेणूच्या एकसुरी कंटाळवाण्या आयुष्यात त्या धर्मग्रंथांच्या श्रवणानं आणि वाचनानं थोडा थोडा अर्थ येऊ लागला. ती विचार करू लागली. मनात उठणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधू लागली. 5-7 वर्षात ती बरीच अंतर्मुख झाली. तिला वाटू लागलं, देवानं मला माणसाचा जन्म दिला, विचार करण्याची शक्ती दिली, मनी इच्छा निर्माण केली, ज्ञानसाधनेची वाट दाखवली. आता आपण जर त्याचा योग्य उपयोग केला नाही तर नरजन्म येऊ नये तर फुकट नाही का जाणार? एकनाथ महाराजांनी सारखं सांगितलं आहे की मनुष्य जन्माचं सार्थक केवळ आत्मारामाच्या ओळखीनंच होतं. मी कोण याचं ज्ञान झाल्यानंच होतं. परंतु यासाठी सद्गुरू भेटले पाहिजेत. ते कसे भेटतील, कुठे भेटतील? आणि अचानक ध्यानीमानी नसताना तिला सद्गुरूंचं दर्शन झालं. प्रथम भेटीनं दुसऱ्या भेटीची ओढ लागली. तिच्या आसुसलेल्या मनाचं आर्त त्यांनीही जाणलं आणि पुन्हा ते तिच्यापुढे येऊन उभे राहिले, बोलले. इतकंच नव्हे तर कृपावंत होऊन त्यांनी तिला आशीर्वाद दिला, तिचा स्वीकार केला. एका क्षणात परिवर्तन घडलं. कुणाची तरी सून आणि कुणाची तरी लेक असलेली, लौकिक नात्यांनी संसाराशी बांधली गेलेली वेणू हरवून गेली. उरली ती केवळ गुरुचरणी लीन झालेली समर्थ शिष्या. वेणूच्या अंतर्यामी घडणारा हा बदल तिच्या सासूबाईंना तत्काळ जाणवला. पण त्यांच्या परंपरागत चालत आलेल्या कल्पनेला तो मानवला मात्र नाही. वेणूच्या मनात आलं, त्या सासूबाई, पण या माझ्या आईला सुद्धा हे रुचायचं नाही, सांगून पटायचं नाही. तीही आपली समजूत घालीत म्हणेल, वेणे अगं बाईचा परमेश्वर एकच, पतीच, त्याचं स्मरण करीत राहा.
पुराणांचं श्रवण करत जा, त्यात सर्व आलं. दुसरा गुरु करणं बरं दिसत नाही. लोक नावं ठेवतील, कुळाचं नाव जाईल. वेणू स्वतःशीच हसली. आईच्या अनुच्चारित उपदेशाला मनोमन उत्तर देत म्हणाली, कुणी निंदो वा वंदो, मी काही त्यांचे पाय सोडणार नाही. अगं, माझ्या हातातच आता काही उरलं नाही, त्याला मी तरी काय करू? तुला खरं सांगते आई, माझा श्वाससुद्धा त्यांच्याच इच्छेनं चालला आहे. त्यांच्याच सत्तेनं सगळं घडत आहे. तुला देखील असंच होईल. एकदा त्या माझ्या समर्थ सद्गुरूंना पहा तरी तू. आपल्या सद्गुरूंचं दर्शन आईला एकदा तरी घडावं, ही आपली इच्छा अशी तात्काळ पूर्ण होईल याची वेणूला मुळीच कल्पना नव्हती. म्हणून दुसऱ्या दिवशी गोपाजीपंत जेव्हा तिला म्हणाले की अंबाबाईच्या देवळात समर्थ रामदास स्वामींची कीर्तनं चालू आहेत, तेव्हा ती आश्चर्यानं थक्क झाली, आनंदानं मोहरून गेली. थोड्याशा खटाळपणानं मनात म्हणाली, म्हणजे आमच्या सासूबाईंची योजना पार ढासळली की. ज्यांचा विसर पडावा म्हणून त्यांनी मला इथे पाठवलं, तेच माझ्याही आधी कोल्हापुरी आले म्हणायचे. उपायच अपाय घडला झालं. रात्री गोपाजीपंत कीर्तनानं निघाले तेव्हा वेणूची आई म्हणाली, वेणीच्या मनात आहे आपल्याबरोबर यायचं. मग तुम्ही चला. मी पण घरची झाकपाक ताई करील. एक दिवस तरी काढा या संसारातून मन. रोज आहेच तुमचं राज्य तुमच्या हातात. रस्ताभर वेणू आईला समर्थांच्याच गोष्टी सांगत होती. त्यांची तपश्चर्या, त्यांचा तेजस्वीपणा, त्यांचा प्रेमळपणा, एक ना दोन. तिला दुसरं काही सुचतच नव्हतं. वेणूची उल्हसित वृत्ती पाहून राधिकाबाईंनाही समाधान वाटलं. मनात म्हणाल्या, आज कितीतरी दिवसांनी ती बालपणी हरवलेली वेणू दिसते आहे. विझलेल्या डोळ्यात आज चमक आली आहे. बरं झालं, देवाची कृपा. हिला देवाधर्माची, कथा कीर्तनाची गोडी लागली. चिंता नाही मला. नाहीतर आमच्या वंश. सासूबाईंनी त्यांना मारून मुटकून पोथी ऐकायला बसवावं तर ह्या आपल्या पेंगतच राहायच्या. उपास घातले तर ह्यांनी गुळ पोह्याचा तोबरा भरावा आणि डोकं दुखतंय म्हणत तोंडावर पांघरून घेऊन आतल्यात खात राहावं. बाकी त्या तरी काय करणार बिचाऱ्या. संसाराची, स्वयंपाकाची, मुलावळ्यांची त्यांना इतकी हौस. पण नशिबी आलं ते असलं जीणं. नवऱ्यानं टाकून दिलेल्या दुर्दैवी बायकोचं. अंबाबाईचं मंदिर दृष्टीच्या टप्प्यात आलं. महाद्वाराच्या भव्य दगडी कमानी, आकाशाचा वेध घेणारा कळस, त्याच्यावर फडकणारा भगवा ध्वज आणि त्या सर्वांवर प्रकाशाची बरसात करणाऱ्या अगणित दीपज्योती, या सर्वांच्या दर्शनानं वेणूचं मन आनंदानं भरून आलं. अगदी जवळच प्रेमाचं माणूस अनेक वर्षांनी दृष्टी पडावं आणि त्याला उराउरी भेटण्यासाठी जीवानं अधीर होऊन त्याच्याकडे धाव घ्यावी, तशी ती झपाझप चालू लागली. बाळपणापासून लागलेल्या अंबाबाईच्या ओढीला आज जोड होती सद्गुरू दर्शनाची. केव्हा एकदा त्या मायबापाचं दर्शन घेते असं तिला झालं होतं. आपले जन्मदाते आईबाबा बरोबर आहेत याचाही तिला विसर पडला. सभामंडप माणसांनी फुलून गेला होता. देवद्वारी उंच उंच समया दैवत होत्या. छताला लावलेल्या हांड्या झुमरातून मेणबत्त्यांचा सौम्य प्रकाश सर्वत्र पसरला होता. आरतीनंतर झालेल्या चंदन सूर्याचा आणि धुपाचा सुगंधी धूर अवघं वातावरण मंगलमय करत होता. मनाला शांतवित होता, सुखवित होता. लोक आतुरतेनं समर्थांची मार्गप्रतीक्षा करत होते. आले. समर्थ रामदास मंडपी येऊन उभे राहिले. त्यांनी एकवार आपल्या तीक्ष्ण दृष्टीनं दाटीवाटीनं बसलेल्या श्रोते मंडळींना निरखलं. त्यांना वंदन केलं. मृदुंग्याने मृदुंगावर हलकीशी थाप दिली. मागे उभे असलेले सूरधरे गायक सावधानतेने समर्थांच्या मुखातून उमटणाऱ्या स्वराची वाट पाहू लागले. झांजकऱ्यांनी गळ्यातल्या झांजा सावरल्या. भजन सुरू झालं. रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम. भजनाची लय वाढवीत वाढवीत एकदम जय जयकार झाला. जय जय रघुवीर समर्थ. त्यानंतर रामदास स्वामींनी रामरायाची आळवणी करायला सुरुवात केली. रामरायाच्या आशीर्वादाखेरीज त्याच्या दासाची वाणी उमटणार तरी कशी. त्यांनी आपल्या दैवताला पाचारण करीत म्हटलं, येई रामराया नेई भवतम विलया, तुझे चरण ध्यातो शरण तुझीच सखया. हरिकथेच्या मिशे तुझी पाऊले पहावे, पोटीचे आरत रामे झडकरी पुरवावे. तुझविण वैभव आम्हा काय रे करावे, त्वा जरी न यावे तरी म्या कवणा शरण जावे. चंचल मानस हरिकथेसी उभा मी राहे, निडळावरी बाहे रामदास वाट पाहे. समर्थांच्या हृदयातून उसळलेल्या या जिवंत भक्तिप्रेमाच्या झऱ्याखाली
श्रोत्यांची मनं न्हावून निघाली. त्यांना वाटलं प्रत्यक्ष श्रीप्रभू आपल्या दासाचं कीर्तन ऐकायला साक्षात अवतरले आहेत. समर्थांनी जगदंबेला वंदन केलं. आईची थोरवी गात ते म्हणाले, श्रोते हो, आपण मोठे भाग्यवान आहात. अहो, आम्ही अवघ्या हिंदुस्थानात परिभ्रमण करून आलो, पण असा प्रदेश आम्ही कुठे पाहिला नाही. या कोल्हापूर प्रांताइतकं आम्हाला कुणी भारूनही टाकलं नाही. असं वाटतं केला काशी विश्वेश्वर, श्वेतबंध रामेश्वर, न पाहता कोल्हापूर व्यर्थ होय. इथे लक्ष्मी वस्तीला आली आहे. निर्मळ पंचगंगेच्या सुंदर तीरावर रंकाळ्या पद्मळ्यासारखी मनोहर तळी आहेत. त्यात नाना रंगाची कमळं उमलत आहेत. पन्हाळा, मार्कंडेय, रत्नागार यासारखे डोंगर आपल्या रक्षणाला चारी बाजूनी खडे राहिले आहेत. कराड नगरात तुकाई नांदते आहे. कृष्णेच्या संगमावर ठाई ठाई देवस्थान आहेत. किती नावं सांगू? बौलेश्वर, रुद्रेश्वर, धारेश्वर, चापेश्वर. लोक हो म्हणून म्हणतो आपल्या या प्रांतावर रघुनाथाची कृपा आहे. माय माऊलीचा उदंड आशीर्वाद आहे. आपण या दैवी प्रसादाचा लाभ घ्या. करंटेपणा टाकून रामरायाचे पाय धरा. अशी सुरुवात करून टाळ, वीणा, मृदुंग यांच्या तालावर समर्थांनी निरूपणाचा अभंग घेतला. त्यांच्या परखड वाणीचा खळखळता ओघ सुरू झाला. माणसं तल्लीन झाली. कधी त्यातल्या भक्तीनं हेलावली, तर कधी समर्थांच्या आकर्षक प्रवाही वाणीतून उजळणाऱ्या तेजाच्या स्फुल्लिंगाने त्यांची मनं पेटून निघाली. त्यांची वीरवृत्ती खडबडून जागी झाली. त्यांच्या निवेदन शैलीची किती रूपं सांगावीत. ती कधी मऊ मृदू होई, करुणेनं ओथंबून समाजाची दयनीय स्थिती वर्णन करी, तर कधी विद्युल्लतेसारखी लखलखत अन्याय सहन करणाऱ्या दुर्बळांची आणि गुलामी वृत्तीच्या परधार्जिण्या लोकांची निर्भत्सना करी. उपरोधाच्या धारधार शस्त्रानं त्यांच्यावर वार करी, तर केव्हा अशा जुलमी राजवटीला विरोध करण्यासाठी एकत्र या. एकजुटीनं आणि निग्रहानं अन्यायाचा मुकाबला करा. बलशाली दैत्य संहारक हनुमंताचा कित्ता समोर ठेवून शक्तीच्या उपासनेनं शत्रूचं निखंदन करा. असं मोठ्या आवेशानं आणि कळकळीनं सांगत राही. निरूपणानंतर आख्यान लावताना समर्थ म्हणाले, श्रोते हो, संसाराला पाठ फिरून पळू नका. जे वेडे संसार सोडून गेले, ते कष्ट कष्टेच मेले. दोहीकडे अंतरले, इह लोक परत्री. संसार ही परमार्थ साधण्याची प्रयोगशाळा आहे. तुमच्या परमार्थाची ती कसोटी आहे. उत्तम प्रपंच करणाऱ्यालाच खरा परमार्थ साधत असतो. कारण पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे, तितुकी भगवंताची घरे आहेत. त्यांची सेवा करा. त्यांचं कल्याण कसं होईल हे पहा. आणि परोपकार करता करता नरदेह झिजवून कीर्तिरूपाने चिरंजीव राहा. प्रपंचातले भाग्य साधा आणि परमार्थातले वैराग्य मिळवा. ध्यानात घ्या की प्रपंची जो सावधान, तो परमार्थ करील जाण. प्रपंची जो अप्रमाण, तो परमार्थी खोटा. म्हणून सावधानपणे प्रपंच परमार्थ चालवणे. आणि मग भोवल्यावरच सावध होऊन स्वतः संन्यास दीक्षा घेणाऱ्या या बैराग्यानं गृहस्थाश्रमाचे असे काही बारकावे सांगितले की श्रोत्यांची मती गुंग झाली. ते अचंबा पाहून ऐकत राहिले. गृहस्थाश्रम सकळामध्ये उत्तमोत्तम, परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया. समर्थांची तेजस्वी भव्य मूर्ती, त्यांची मनोवेदक दृष्टी, त्यांची ओजस्वी वाणी, खणखणीत बुलंद आवाज आणि स्वानुभवाचे रोकडे बोल या सर्वांनी माणसं अगदी मंत्रमुग्ध होऊन गेली. काळा वेळाचं त्यांना भानच राहिलं नाही. परंतु स्वतः समर्थ सावध होते. त्यांनी विषयाचा समारोप केला. भैरवी म्हटली आणि रामनामाचा गजर करून सर्वांची आरती केली. कीर्तन संपलं. समर्थांच्या दर्शनाला सर्वांनी एकच दाटी केली. गर्दी ओसरली तेव्हा गोपाजी पंत पुढे झाले. त्यांनी समर्थांना नमस्कार केला. त्यांच्याजवळच वेणू नतमस्तक होऊन उभी होती. तिनं नमस्कार करताच समर्थांच्या डोळ्यात ओळखीचा भाव उमटला. तेवढ्यात गोपाजी पंत म्हणाले, ही माझी मुलगी वेणू. आम्ही ओळखतो यांना. आपण हिला बालपणी अक्षर ओळख करून दिलीत, हे फार चांगलं केलं. हे आपल्याला कसं कळलं महाराज? आपल्या कन्येनेच सांगितलं. आम्ही मिरजेला तिच्या घरी भिक्षेला गेलो होतो. घरी परतताना वेणूनं आपल्या आईवडिलांना मिरजेचा सर्व वृत्तांत सांगितला. गोपाजी पंत समाधानानं म्हणाले, भाग्यवान आहेस. समर्थांचा आशीर्वाद खराच होईल. तुझं आयुष्य सार्थकी लागेल बरं बाळ, सार्थकी लागेल. वेणू तर समर्थांखेरीज इतर सारं काही विसरली होती. त्यांच्या शब्दांचा अर्थ शोधण्यात तिची रात्र सरत होती आणि कीर्तन वेळेची वाट पाहण्यात दिवस सरत होता. ती स्वतःचं अस्तित्वच जणू हरवून बसली होती.
ध्यानी मनी स्वप्नी एकच ध्यास, सद्गुरू कृपेची एकच आस. रोज कीर्तन संपलं की वेणू थांबत असे. समर्थांचा इतरांशी होणारा संवाद मन लावून ऐकत असे. तिच्या मनात सुद्धा अनेक प्रश्न उभे राहत. पण विचारणार कसे? एक स्त्री, त्यातून गतधवा. पुरुषांची सावलीसुद्धा जिथे निषिद्ध, तिथे त्यांच्यात बसून प्रश्न कसा विचारता येणार? मग ती आपले प्रश्न काही वेळा गोपाजींकडून विचारी. समर्थांच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा ते किंचित हसून म्हणाले, हा प्रश्न तुमच्या कन्येचा आहे, तिला विचारू द्या, संकोच नको. अहो, अध्यात्मशास्त्रात स्त्री आणि पुरुष असा भेद मुळात नसतोच. इथे असतो केवळ एक जीव. बोल बाळा. वेणू प्रथम जरा गोंधळली, पण मग तिनं धीटपणानं विचारलं, महाराज, पण हा जीव कोणाला म्हणावं? तो ज्याच्या भेटीची आस धरतो त्या शिवाचं लक्षण कोणतं? आत्मा, अनात्मा, परमात्मा, विद्या, अविद्या, ब्रह्म, माया, सगुण, निर्गुण या सर्वांचे उल्लेख ठायी ठायी येतात. परंतु मला या शब्दांचा नेमका अर्थ कळत नाही. मनाचं समाधान होत नाही आणि अर्थ कळल्याशिवाय वाचावंसं वाटत नाही. समर्थांनी या निर्भय मुलीकडे कौतुकाने पाहिलं. म्हणाले, तुमची ही शब्दांचा अर्थ समजून घेण्याची वृत्तीच तुम्हाला योग्य वेळी त्याचा गर्भित अर्थ उकलून दाखवेल. विचार करा, चिंतन करा, श्रद्धेने असाच अभ्यास करा. आणि यावेळी असं करा, तुमच्या मनातल्या आशंका नीट लिहून आणा. या मुक्कामात आम्ही त्याची उत्तर देऊ, तीही टिपून ठेवा. तुमच्यासारखीच उद्धव, अंबाजी, दत्तात्रय ही आमची मुलं जिज्ञासू आहेत. त्या सर्वांना त्याचा उपयोग होईल. वेणूनं आनंदानं होकार दिला आणि ती अभ्यासाला लागली. वेणूच्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला. तिच्या मूळच्याच कुशाग्र बुद्धीनं बघता बघता समर्थांची अनेक पदे मुखोद्गत केली. घरी दारी तिच्याही न कळत तिच्या ओठातून त्यांचीच वाणी उमटू लागली. पहाटे उठून अंगणात सडा संमार्जन करताना ती गुरुचरणाचं स्मरण करून आपल्या जीवाला म्हणे, आता तरी जाय जाय जाय, धरी सद्गुरूचे पाय, संकल्प विकल्प सोडून राहे, दृढ धरुनी पाय पाय पाय. नामस्मरण ज्या मुखी नाही, त्याने वाचुनी काय काय काय. आत्मानात्म विचार न करिता, व्यर्थ प्रसवली माय माय माय. सहस्र अन्याय जरित्वा केले, कृपा करील गुरुमाय माय माय. रामदास म्हणे नामस्मरणे, भिक्षा मागुनी खाय खाय खाय. आता जरी जाय जाय जाय, धरी सद्गुरूचे पाय पाय पाय. जीवानं तिचं ऐकलं आणि तो सर्वार्थानं समर्थांच्या पायी लीन झाला. कीर्तनाचा सप्ताह संपत आला. आता गुरुमाऊलीचं दर्शन अंतरणार या विचारानं वेणू अस्वस्थ झाली. काय करावं? जावं का त्यांच्याबरोबर? तिचं मन तर त्यांचंच अनुसरण करत होतं. परंतु देहानं जायचं म्हणजे त्यांना विचारलं पाहिजे, त्यांची अनुज्ञा घेतली पाहिजे. म्हणून ती अखेरच्या रात्री कीर्तन संपल्यावर तिथे थांबली. ती दृढ निश्चयानंच. रोजच्यासारखं ओठावर येणाऱ्या शब्दांना संकोचानं अडवायचं नाही. आज अगदी काही झालं तरी विचारायचंच, असं ठरवून ती बसून राहिली. नित्यासारखी आजही चर्चा चालू होती. साधकांचे प्रश्न येत होते. समर्थ शंका निरसन करत होते. काळ वेळेचं भान कुणालाच राहिलं नव्हतं. वेणू मात्र बेचैन झाली. हे सगळं संपणार केव्हा आणि आपण आपला प्रश्न विचारणार केव्हा? आज काही तिला जीव, जगत, परमेश्वर यांच्या संबंधात रस नव्हता. तिला प्रश्न विचारायचा होता तिचा अगदी स्वतःचाच, जीवाभावाचा. उत्तर रात्र झाली. फुलांचा गंध दरवळू लागला. थंड वाऱ्याच्या झुळकीने अंग शहारू लागलं. वेणूची उलघाल होऊ लागली. इतका वेळ थांबूनही आज प्रश्न विचारता आला नाही तर? तेवढ्यात स्वतःच समर्थाने तिच्याकडे वळून पाहत विचारलं, आज तुम्ही अशा गप्प का? वेणूचे डोळे एकदम भरून आले. मनात असेल ते निसंकोच विचारा. महाराज, आपण जाणार. आपण सर्व एक ना एक दिवस जाणारच आहोत. जो आला तो जाणार, जो जन्मला तो मरणार. संसार म्हणजे सर्वेच स्वार, नाही मरणासी उधार. मापी लागले शरीर, घडी ने घडी. मृत्यूला कोणी लहान नाही मोठा नाही. चारी खाणी चारी वाणी, 84 लक्ष जीव योनी. जन्म आले जितुके प्राणी, मृत्यू पावती. म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो की ऐसे जाणून या जीवे, याचे सार्थकची करावे. त्यासाठीच विचारतीये की मी आपल्याबरोबर येऊ का? समर्थ हसत हसत म्हणाले, वेणाबाई, या पिशाच्याची संगत बरी नव्हे हो. लोक नावं ठेवतील. ठेवू देत. मागून पस्तावाल.
मुळीच नाही. उलट आपल्या चरणांना अंतरले तरच पश्चाताप करण्याची पाळी येईल माझ्यावर. बोलता बोलताच वेणूच्या डोळ्यातून आसवं ओघळली. समर्थांचं मन करुणेनं भरून आलं. त्यांनी मायेनं म्हटलं, हे पहा, ज्याची त्याची वेळ यावी लागते. मला तुमच्या मनीचं आर्त समजतं म्हणून सांगतो. ईश सत्तेनं तुमच्या मनाजोगं घडून येईल. धीर धरा. त्या कोदंडधारी रामरायाचं ध्यान करा. आपल्या घरीच त्याचं भजन करा. जिथे राम आहे तिथे त्याच्या पायाशी हा दासही आहेच. पण महाराज, आता नसत्या शंका मनात आणून हिमपुटी होऊ नका. रामरायावर दृढ विश्वास ठेवा. तोच तुम्हाला कसोटीच्या काळी धैर्य देईल, तुमचं रक्षण करील. समर्थांच्या मुखातून हे वाक्य उच्चारलं जात असतानाच मंदिरातला चौघडा वाजला. पहा, आईचाही तसाच कौल मिळाला. आता सर्वांनी तिची काकड आरती करूनच घरी जा. बाळपणी आईबरोबर वेणू अनेक वेळा काकड आरतीला येत असे. तोफेच्या माळावरून तोफ धडाडली की गंगावेस उघडली जात असे. मग पंचगंगेच्या कावडी घेऊन ब्रह्मवृंद नगरात प्रवेश करत असे. तोफेचा आवाज आला की आई उठायची. आपलं सर्व आवरलं की वेणूला उठवायची आणि मग पहाटेच्या मावळत्या चांदण्यात त्या देवळाकडे निघायच्या. महाद्वारी होणारा चौघडा कानी आला म्हणजे त्या झपाझप चालायच्या, कारण तो वाजायचा थांबला की लगेच काकडा सुरू होत असे. देवळात आल्यावर आईबरोबर आणलेली लोणी साखर देवीपुढे ठेवत असे. हळदी कुंकू वाहून हात जोडत असे. वेणूला मात्र अंबाबाईच्या साजऱ्या मुखाकडे पाहावंसंच वाटलं नाही. आरतीपेक्षा तिचं लक्ष असे देवीच्या तेजस्वी डोळ्यांकडे आणि कुंकवाच्या जागी लखलखणाऱ्या हिऱ्याकडे. आजसुद्धा ती आईचं प्रसन्न आणि तेजस्वी मुखमंडळ डोळे भरून पाहत होती. आरतीच्या स्वरात स्वर मिसळून म्हणत होती, जयदेवी जयदेवी जय सुंदरी कमले, कमलासन कमलाधव पूजित पदकमले. आरती झाली. अंबाबाईचा उदेकार गरजला. नारायणी नारायणी महालक्ष्मी की जय. श्री अंबाबाई महाराज की जय. या जय जयानं भावमग्न झालेली वेणू भानावर आली. तिनं देवीला नमस्कार केला. सद्गदित कंठानं म्हणाली, आई, लेकीवर कृपा कर. गुरुचरणाचा ठाव तिला लवकरात लवकर दे. मायबाई, दुसरं मला काहीसुद्धा नको. या जन्माचं सार्थक होईल असं कर. त्यानंतर व्याकुळ मनस्थितीतच वेणू घरी आली. अंगणातलं सडा संमार्जन करून आत्या त्यावर रांगोळी काढत होती. वेणूला पाहताच गोपद्म अर्धवट टाकूनच ती उठली. समोर येऊन कडाडली, आलात? घर सापडलं? तिथेच थांबा हो. संतीणबाई आरतीचं तबक घेऊन येते. आज हे काय नवीन काढलंय आत्या? असं म्हणत वेणू पायऱ्या चढून ओसरीवर आली. तिथे झोपाळ्यावर बसलेल्या गोपाजी पंतांनी तिच्याकडे तीक्ष्ण नजरेनं पाहिलं. वेणूच्या अंगाचा थरकाप झाला. आता काही बरीगत नाही आपली. ती खिन्न मनानं आत आली तर माझघराच्या कोपऱ्यात आई गुडघ्यात मान घालून बसलेली. आई, मी नाही कोणाची आई, गोपिकाबाई झटक्यात म्हणाल्या. रडून रडून त्यांचे डोळे सुजले होते. नाक लाल झालं होतं. रागवलीस माझ्यावर? वेणूनं तिच्याजवळ बसत हळुवारपणे विचारलं. मी कोण रागवणारी? आणि माझ्या रागालोभाला विचारते कोण? असं का म्हणतेस? मग दुसरं काय म्हणू ते तरी सांग. तरणी ताठीबाई रात्रभर घराबाहेर राहते. चुकलं खरं बाई, पण वेळेचं कुणाला भानच राहिलं नाही. त्यावर रांगोळीचं पाळं तिच्यापुढे ठणकण आपटीत आत्या म्हणाली, कशाला राहील? त्या मेल्या गोसावड्यानं भारून टाकलंय ना सगळ्यांना. त्यांना नको बोल लावूस. वाटलं तर मला शिवाय द्या, मारा, डागा, काय वाटेल ते प्रायश्चित्त द्या. पहा पहा कशी चुरूचुरू बोलतीये ती निगरगट्ट निलाजरी. तरी मी भाऊच्या कानी कपाळी ओरडून सांगत होतीये की लेकीला अशी डोक्यावर चढवून ठेवू नको. नाही ऐकलं माझं. घ्या म्हणावं आता. फासलं ना तोंडाला काळं. अगं वहिनी, आपल्या घरातल्या लेकीसुनांनी कधी डोळावर करून पाहिलं होतं का परपुरुषाकडे? पण ही कुळबुडवी पुरुषाच्यात जाऊन बसते. त्या तरण्या ताठ्या गोसाव्याशी रात्र रात्र गुलुगुलू बोलत राहते. आत्या, आणखी एक शब्द बोललीस तर बघ, वेणू असह्य होऊन म्हणाली. हा मेल्यानं स्वतः बेताल वागायचं आणि कुणी ते दाखवलं की त्याच्यावरच डाफरायचं. असं आकांडांडव करून माझं एक तोंड बंद कराल तुम्ही. पण उद्या सगळं जग तुमच्या नावानं शंख करील, तेव्हा काय कराल? धराल त्यांचं तोंड? कृष्णात त्याचं वाक्तांडन ऐकून गोपाजी पंत तरातरा आत आले. म्हणाले, पुरे आता, माझ्यानं ऐकवत नाही. ताई, अगं आपल्या घरच्यांनीच का तिची आबरू अशी वेशीवर टांगायला निघायचं? म्हणजे चूक माझीच म्हण की तू सुद्धा. मी कुठं तसं म्हणतोय? जे घडलं ते गैरच घडलं.
पोरीला नसली तरी समर्थांना या परिणामाची जाणीव असायला हवी होती. त्यांनी तिला घरी पाठवायला पाहिजे होती. बोक्या संन्यासी तो. त्याला बरंच झालं की अंगाला राख फासून गोसावी झाला, भगव्या छाट्या पांघरून संन्यासी झाला, तरी अखेरीला तो एक पुरुषच. आत्या, मी पुन्हा तुला निक्षून सांगते, माझे सद्गुरू असे ढोंगी नाहीत. उगीच जीव विटाळू नकोस. आणि माझंसुद्धा मन गंगाजळासारखं निर्मळ आहे. मला ओढ आहे ती ज्ञानाची, सत्संगाची. समर्थांच्या निष्कलंक चारित्र्याविषयी असा निर्वाळा देताना वेणूच्या शब्दांना निर्भयतेची अशी काही धार आली. तिची निष्पाप मुद्रा सात्विक तेजानं अशी काही झळकू लागली की कृष्णात्याची दृष्टी अभावितपणे खाली वळली. उसना अवसान आणि त्या खालमानेनं पुटपुटल्या, मला मेलीला काय करायचे? कुठेही जा आणि काही करा. मी पुन्हा म्हणून चकार शब्द उच्चारायची नाही. आज बोलले ती चुकले. वाटलं तर क्षमा मागते, नाक घासते तुमच्या पुढे. माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नाही ग, गोपाजी पंत नरमाईनं बोलले. परंतु त्यावर आत्याबाईंनी उसळून म्हटलं, तसा नाही तर कसा? मी का बोळ्यानं दूध पिते आहे? माझंच मेलीचं चुकलं. मी कोण बोलणारी? तुमच्या घरात राबणारी एक नकोशी बाई, दिल्या अन्नाची आणि सांगितल्या कामाची. पण जळलं हे आतडं आहे ना, ते तुटतं हो. उघड्या डोळ्यांनी पोरीचा सत्यनाश देखवत नाही म्हणून पोट तिडकीनं बोलते. पण यापुढे मात्र कानाला खडा. कोणी अगदी कमरेचं सोडून डोक्याला बांधलं तरी या कृष्णात्याची दातखिळी उचकटायची नाही. असं काय करता बरं ताईवंश? घरात वडीलधाऱ्या अशा तुम्हीच आहात ना. चुकलं तर पोरीचा कान धरायचा हक्कच आहे तुमचा. वेणे, आत्याची क्षमा माग बघू. काही नको कोणी क्षमा मागायला, असं म्हणत कृष्णात्या रागारागानं स्वयंपाकघरात निघून गेल्या. वेणू आईजवळ जाऊन म्हणाली, आई, तुझासुद्धा विश्वास नाही का माझ्यावर? राधिकाबाईंनी तिला एकदम जवळ ओढून घेतलं. तिच्या रडवेल्या मुद्रेवरून मायेनं हात फिरवीत त्यांनी म्हटलं, आहे ग पोरी, माझ्या मनात एवढासुद्धा किंतु नाही तुझ्याबद्दल. पण जगाचं काय? आधीच सगळ्यांनी कावकाव चालवली होती. त्यात तुझं हे रात्री अपरात्री घरी येणं. वेणे, जीव नकोसा करतील बघ ते आपल्याला. त्यांची खात्री कशी पटवायची? माझा रामराया करील त्यांचा संशय दूर. समर्थ नेहमी म्हणतात, राघवाचे नावं राखशील जरी, तुझं राखे तरी देव राणा. देव राणा माझे जीवीचे जीवन, अंतरीची खूणच सांगत असे. सुखमूर्ती राम सोडू नको कदा, तो तुझं आपदा लागो नेदी. लागो नेदी कष्ट आपुले दासासी, रामी रामदासी सहाकारी. म्हणता म्हणता नामातच वेणू रंगून गेली. राग रुसवा सारं विसरली. परंतु तिच्या त्या भावमग्न अवस्थेकडे पाहून राधिकाबाईंची चिंता मात्र अधिकच वाढली. त्यांनी जगदंबेला हात जोडत म्हणलं, मायबाई, तू सांभाळ ग बाई माझ्या या अश्राप लेकराला. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.